जय गुरु माणिक. जरी नरसिंह महाराजांचं दर्शन घेऊन आपण बाहेर आलो तर काही पायऱ्या लागतात. त्या पायऱ्या उतरून आपण जिथे येतो तिथे महाराजांची म्हणजे श्री माणिक प्रभू यांची गादी आहे. आणि या ठिकाणी महाराजांनी स्वतः 40 ते 42 दिवस हा इथे वास केला होता. आणि ते ठिकाण म्हणजे ते माणिक प्रभू मंदिर, इथे गादी स्थापन झालेली आहे. याच मंदिरातील नरेश पाठक हे गुरुजी आहेत, स्वतः वकील आहेत ते. आपण त्यांच्याकडनं या स्थानाचं महत्त्व की जिथं महाराज थांबले, महाराजांनी इथं काय काय केले आणि विश्वरूप दर्शनाला इथूनच सुरुवात झाली होती. महाराज याच दरबारात ह्याच ठिकाणी बसले होते आणि भाविक भक्त 12 गावचे जे इथं येत होते बिदरमधले ते इथं महाराजांना येऊन निमंत्रण देत होते आणि सर्वांचं निमंत्रण ह्याच ठिकाणी महाराजांनी स्वीकारलं होतं. आणि जी विश्वरूप दर्शनाची जी कहाणी आपण ऐकतो त्याला सुरुवात इथूनच झाली होती. पण हे माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा नरेश गुरुजी जे आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून व्यवस्थित ऐका. आवाज असं आहे की ज्यावेळेस माणिकप्रभू महाराज न्यालकल देशमुखच्या घरी गेलेले म्हणजे आज पावणे 150-200 वर्ष ज्यावेळेस माणिकप्रभू महाराजांचं काळ होतं त्या काळात त्यांनी न्यालकल देशमुख म्हणून इथं जवळपास इथून 10-12 किलोमीटरवर तेलंगणा राज्यात गाव आहे. तिथं त्या तेलंगणा राज्याच्या न्यालकल अशा गावामध्ये जाऊन त्याने त्या न्यालकल देशमुखच्या घरी तिथं राहिले. तिथं त्यांची पादपूजा झाल्यावर ते बिदरला येऊ लागले. मग रस्त्यात जाताना हे असं इथं एक मलकापूर म्हणून गाव आहे ते इथं खाली असं मलकापूर म्हणून गाव येतं. त्या मलकापूर गावापासून न्यालकलनं डपूर मलकापूरनं असं जात होते. मग इथं महाराजांना एक मोठं साप दिसलं. ते माणिकप्रभू महाराजांना त्यांच्या शिष्यांना म्हणलं की इथं कुठंतरी नरसिंहाचं देऊळ आहे आणि आपण सगळे जाऊन तिथं दर्शन घेऊ. मग त्यांनी काय केलं, त्या सापाला मागं करत आलं की ते इथं येऊन थांबलं. त्याच्यानंतर त्यांनी इथं येऊन नरसिंहाचं त्यांना त्यावेळेस ती गुफा दिसली. मग पाणी वगैरे दिसलं. त्या काळामध्ये इथं कोणी राहायचं नाही, फक्त आमचे घरचे लोक येऊन पिढीचे लोक येऊन पूजा करून जायचे. हे 250 वर्षापूर्वीच आहे. मग महाराजांनी ठरवलं की इथं एक धर्मशाळा बांधू आणि त्यांनी इथं एक अनुष्ठानासाठी गादी केली. आणि इथं ती गादी आहे ज्याला माणिकप्रभूची गादी म्हणून आम्ही म्हणतो. बरं, आतमध्ये गादी आहे. हा, आतमध्ये गादी आहे आणि बसायची आणि हे जे कुंड दिसतंय हे कुंड इथं महाराजांनी यज्ञ केलेलं. अच्छा. आणि 40 दिवस अनुष्ठान करून विष्णू याग यज्ञ इथं सगळे ब्राह्मण म्हणजे जे पण त्यांच्यावर विद्वान संस्कृत विद्वान होते त्यांना घेऊन इथं 40 दिवस अनुष्ठान केलं. आणि ज्या वेळेस इथं माणिकप्रभू महाराज हेच ते होमकुंड आहे की जिथं विष्णू याग संपन्न झाला होता आणि तो स्वतः माणिकप्रभू महाराजांनी केला होता. त्यांच्या देखरेख मध्ये हे झालं. मग माणिकप्रभू इथं एक जागा आहे. ही असं म्हणलं जातं की ही जी आहे इथे ह्याच्यावर बसून त्यांनी इकडे देवळाकडे तोंड करून इथं जप केलं. अच्छा, जप केला होता. बर. गादी त्यांचीच आहे. भक्तांनी ही जागा आवर्जून पहा. या जागेवर स्वतः श्री माणिक प्रभू महाराजांनी हे विराजमान झाले होते आणि इथे बसून समोर झरणी नरसिंहाचं समोर मंदिर आहे. हे त्या काळी ते मंदिर दिसत असं आता हे बांधकाम झालेलं आहे आणि इथे बसून महाराजांनी जप देखील केलेला आहे. इथं पहिले अगोदर इथं बांधकामाच्या अगोदर इथं बसले की डायरेक्ट मंदिर दिसायचं. बर. मग इथं ते दररोज त्यांचं जे पण ते विधिविधान झालं की इथं येऊन ते जप करायचे. त्याच्यानंतर इथं त्यांनी 40 मग बिदरमधले जे लोक होते त्यांचे भक्तगण ते महाराजांना भेटायला आले. मग महाराजांना भेटायला आलं की जे ते 12-13 घरी जाऊन त्यांनी पादपूजा केली ना ते इथं बसूनच त्याने विश्वरूप जे दर्शनचं जे प्रसंग आहे जे एक म्हणजे ती घटना आहे ते महाराजांनी इथंच होते. पण 12-13 घरी तिथं गावात जाऊन त्यांनी पादपूजा करून घेतली. ते इथंच त्यांनी भक्तांबरोबर इथंच आहेत आणि ते तिथं जाऊन त्याच एकाच वेळी
11 ते 12 जागी जाऊन पादपूजा केलेली ही घटना अरे आहे. वा. आणि इथं एक धर्मशाळा बांधलेली होती, हा. ती आता ते पडीक झाली होती, पडली. आता इथं कसं आहे म्हटलं तर हे हे त्या काळात माणिकप्रभू महाराजांच्या हस्तेच हे बांधणं झालेलं आहे. बर बर. आणि हे आताचं नाही, तुम्ही बघू शकता की ह्या कमानी वगैरे त्या जुन्या काळच्याच हा, आहे, हे बघ. पुरातन आहे ते. हे तडा केलेला. हा हा. मग नंतर नाही इथं सगळं बांधणूक वगैरे करून ही कमानं सगळे जुनी आहेत, ते बघा ते जुने हे दगडी बांधकाम आहे, त्यावेळेचं दगडी बांधकाम आहे, त्याला फक्त बिलकुल. प्लास्टर केलेलं आहे. आणि प्लास्टर नंतर केलं, हे थोडं तडा जाऊ लागतं, मग नंतर इथं बरोबर, बेसमेंट बरोबर, वगैरे बरोबर. घालून हा. ह्याला कसं तर वाचवलं. अरे वा. आता सध्याला हे जाळी वगैरे बसून घेतली, तर काय कोणी पण भक्त आलेले काय करू लागले, मध्ये जाऊन लिहून हे ऍक्च्युअली मंदिराचं दार आज गुरुजींनी आपल्याला उघडून दिलेलं आहे. आपल्याला इथे असलेली महाराजांची गादी जी आहे ही गादी आपल्याला पाहायला मिळेल. हाच तो होमकुंड आहे जिथे महाराजांनी विष्णू याग केला होता. 40 दिवसाचं अनुष्ठान देखील याच जागेवर महाराजांचं झालेलं आहे. महाराज असताना जी गादी इथे करण्यात आली ती गादी देखील आपण पाहतो. झूम करू. ಅಲ್ಲ ಬರಲಿ ಯಾಕೋ ಜರ ಈಜಿ ಅದ ನೋಡ್ರಿ ನೋಡಿ ತೆಗ್ಯಾರ ಕಿಲ್ ಕಟ್ಟಿಂದದ. ಹಲೋ ಹಲೋ या गुरुजींनी आपल्याला इथे देखील दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. गादीचं देखील आपल्याला पूर्ण व्यवस्थित दर्शन होईल. आपण पाहत आहात गुरुजी दर्शन घेतलं चालेल. घ्या काय भक्तकार कल्पद्रुम गुरु सार्वभौम श्रीमद राजाराम योगी महाराज भोगानंदाद्वैता भेद निरंजन निर्गुणनिरारंभ परिपूर्ण सदोदित सकल पदस्थापित श्री सद्गुरु माणिक प्रभु महाराज की जय. आज गुरुजींमुळे आपल्याला गादीचे दर्शन देखील झाले आणि तुम्हाला ही गादी लाईव्ह मध्ये पूर्ण बघण्याचं देखील आज भाग्य या व्हिडिओ माध्यमातून आपल्याला भेटत आहे. आपण पाहत आहात झरणे नरसिया येथे महाराजांनी जिथे 40 दिवस राहून विष्णू याग केलेला आहे त्याच ठिकाणची ही गादी देखील आहे. गादीचं देखील आपल्याला दर्शन प्राप्त झालेलं आहे आणि इथूनच विश्वरूप दर्शन हे जे माणिक चरित्रामध्ये उल्लेख केलेला आहे आज तो विष्णू याग याच ठिकाणी याच यज्ञकुंडामध्ये विष्णू याग संपन्न झाला होता. हेच ते स्थान आहे.